नमस्कार मित्रांनो, सूक्ष्म व्यायाम बघा. असं मांडी घालून बसायचं आहे आणि खांदे गोल गोल हलवायचे आहेत. लंबा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. सूक्ष्म व्यायाम बसून कोणता व्यायाम आपल्याला करता येते आता मी तुम्हाला सांगणार आहे. बसून सर्व व्यायाम मांडी घालून तुम्ही करू शकता हे व्यायाम. ठीक आहे. तर खूप सोपे आहेत आणि सरळ आहेत. एकदम फ्रेश ताजेपणा वाटेल तुम्हाला. बघा, असे खांदे खालीवर करायचे. नंतर स्थित कोणासन पायामध्ये एवढं अंतर घ्यायचं आहे असं, आणि हात खांद्याच्या समानांतरमध्ये, आणि उजवा हात डखण्या पार लावायचा आहे आणि डखणा हात असा वरी स्थित कोणासन असा वरी करायचा आहे. इथून बिन असं असं 1 मिनिट 2 मिनिटं लगातार करायचं. 2 मिनिटं एकदम व्यायाम होते, लचीला होते पुरं शरीर. पोट बिन हलकं होते, पोट चांगलं राहते यानं. आणि ढेरी वाढेल असेल तुमची तर पोट बिन कमी, ढेरी बिन कमी होते. ठीक आहे. खूप चांगलं आहे वजन कमी करण्यासाठी, वाढवण्यासाठी, शरीर नॉर्मल मेंटेन करण्यासाठी खूप चांगला आहे व्यायाम. स्थित कोणासन बघा असं. एक 2 मिनिटं लगातार केलं की मस्त हाताचा बिन व्यायाम होते, जबरदस्त. त्यानंतर चक्कीसन असं असे पायहून हात जाऊ द्यायचे आहेत, इकडं मांडीहून येऊ द्यायचे आहेत, आणि डबल उठायचं आहे. असं मांडीहून येऊ देऊ शकता अशात चक्की असं. असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जबरदस्त व्यायाम आहे. आता क्लॉकवाईज केला, आता याच्या उलट्या दिशेनं करायचं अँटी क्लॉकवाईज. नंतर बघा, असे सरळ पाय करायचे आणि उजवा पाय डखण्या मांडीवर ठेवायचा आहे असं. आणि एकदम सोपा आहे, करून पहा. श्वास घ्यायचा आणि पाय वर करायचा, खाली करायचा. नऊ 10 वेळा केलं की हे जॉईंट वात असेल तर दूर होऊन जाते. एकदम रिलॅक्स होते जॉईंट. रिलॅक्स वाटेल हा इथलचा जॉईंट तुमचा. 5-6 वेळा करायचं असं. त्यानंतर या पायानं सुद्धा 5-6 वेळा करायचे. एक पाय ठेवायचा आहे मांडीवर. नऊ 10 वेळा असं या दोन्ही पाय करायचे. नंतर बटरफ्लाय असे एकूण एकाला पाय जोडायचे आहेत आणि हात क्लॉकवाईज करून समोर ठेवायचे आहेत. असे पायाचे पाय खालीवरी करायचे आहेत. बटरफ्लाय जबरदस्त आहे. नंतर मांडी घालायची आहे बघा. सिद्धासन
म्हणतात त्याला, साधी मांडी पण घालू शकता तुम्ही आणि सिद्धासनमध्येही बसू शकता. ठीक आहे. नंतर हात समोर घ्यायचे आणि हाताचे बोटं खालीवरी करायचे आहेत. बघा असे. हातामध्ये बोटामध्ये वातेच असेल ते दूर होऊन जाते. स्ट्रॉंग होतात वाघाच्या पंजासारखे हात. नंतर अशी बोटं समोर मुठ्ठी पण गोल गोल फिरवायचे हात, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सारखे उलटे 5-6 वेळा फिरवायचे. नंतर हात असे खालीवरी करायचे आहेत 9-10 वेळा. हा जबरदस्त व्यायाम आहे, सूक्ष्म व्यायाम, हार्डबीन व्यायाम आहे. पुशअप्स, दंड बैठक, सूर्यनमस्कार. पण ज्याला कंटाळा आला असेल, जरासा आळस आला असेल, त्यांनी आळस दूर करण्यासाठी हा सूक्ष्म व्यायाम अवश्य दररोज केला पाहिजे. फ्रेश राहते एकदम. साईडनं 5-6 वेळा हाता खालीवरी करायचे आहेत. नंतर हाताचे खांद्यावर ठेवायचे आणि गोल गोल फिरवायचे आहेत. बघा हे 7-8 वेळा 7-8 वेळा असे गोल गोल फिरवले की रिलॅक्स होतं. सायलेंटमध्ये वजे 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 वजे. आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवायचे. आता उलटी. पहिल्यांदा असे फिरवले आपण, आता असे फिरवले. बघा मानाचा व्यायाम. एकदा उजवीकडे न्यायची आहे मान, एकदा दक्षिणेकडे न्यायची. असा मानाचा जॉईंट, मानामध्ये चांगली रचली राहते मान. एकदम मोडणार नाही, तुमची मान दुखणार नाही. फ्लेक्सिबिलिटी राहते मानामध्ये. जास्त गोल गोल नाही फिरवायची, साईडने खाली वरच करायची. जे लचीली असेल त्यांनी जास्त गोल गोल आरामशीर फिरवायची. चक्कर भी येऊ शकते तुम्हाला, तर आरामशीर फिरवायची मग. ठीक आहे. सायलेंटमध्ये फिरवायची 4-5 वेळा. त्यानंतर हाता असे क्लोज करायचे एकोण्याखाली आणि डोसक्याच्या मागून असा उजव्या हाताने डखणा हात खाली ओढायचा आहे. असं डखण्या हाताने उजवा हात खाली ओढायचा.
खुल्या वातावरणात करणं एकदम चांगलं वाटते. रूममध्ये खोलीमध्ये तेवढं चांगलं विशेष वाटत नाही योगा करणं. असं बाहेर चांगल्या वातावरणात केलं खूप चांगलं आहे. व्यायाम करणं जबरदस्त. बघा, नंतर डोळ्याचा व्यायाम तुम्ही बसल्या बसल्या थोडासा करू शकता. डोळे दुखत नाही, त्यानं स्ट्रॉंग राहतात डोळे. एकदा डखणीकडं न्यायचे आहेत आणि जरासं थांबायचं आहे 3 सेकंद. नंतर उजवीकडं न्यायचे आहेत, जरासं थांबायचं आहे 3 सेकंद. डखणीकडं उजवीकडं. नंतर वरही एकदा दोनदा वर खाली वर करायचे. नंतर गोल गोल फिरवू शकता घडीच्या काट्यावानी 3-4 वेळा. आणि आता उलट्या साईडने क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 4-5 वेळा फिरवायचे आहेत. बसल्या जागी एकदम साधा सोपा सरळ व्यायाम आहे. डेली करत जा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.